पहिला क्रायटेरिया आपण बोलला परफॉर्मन्स. मग ते परफॉर्मन्स वरती तुमचं परफॉर्मन्स जेव्हा असतो क्रायटेरिया नेटवर्कमध्ये, तेव्हा ते परफॉर्मन्सला काही फॅक्टर पण डिपेंड करतात. मग त्यामध्ये युजर्स किती आहेत, त्यानंतर मीडियम कोणतं वापरलंय, हार्डवेअर कोणतं आहे, सॉफ्टवेअर कोणतं आहे, सगळ्यावरती परफॉर्मन्स तुमच्या सिस्टीमचा किंवा नेटवर्कचा डिपेंड आहे. त्यानंतर एक आहे ते आहे रिलायबिलिटी. रिलायबिलिटी मीन्स व्हॉट? द रिलायबिलिटी, the network reliability is important because it decides the frequency at which network failure takes place. It also decides the time taken by the network to recover and its robustness in the catastrophe. आता ह्यामध्ये जर रिलायबिलिटी म्हणजे काय, तुमचं एखाद्या प्रॉब्लेम मध्ये किती चांगल्या प्रकारे नेटवर्क रिस्पॉन्स करतोय. मग एखाद्या वेळी जर नेटवर्क किंवा नेटवर्क कमी झालं तरी पण तुमचं स्ट्रीमिंगला काही प्रॉब्लेम येतोय का, क्वालिटीमध्ये काही प्रॉब्लेम येतोय का, जसं की युट्यूबचं आहे, बरोबर आहे ना. नेटवर्क कमी झालं तरी काय होते, क्वालिटी थोडी कमी होते, पण ते बंद होत नाही. म्हणजेच काय, रिलायबल होतंय, बरोबर आहे की नाही. म्हणजे काय, पूर्णपणे बंद होत नाहीये, पण काय होतं, रिलायबल होते. सो दॅट इज अ रिलायबिलिटी. किती तुमचं सिस्टीम डिपेंड किंवा किती रिस्पॉन्स चांगला करते. फेल एखादं होत असेल तरी त्या ठिकाणी चांगला रिस्पॉन्स कसं होतोय, रिकवर कसं करता येते एखादा प्रॉब्लेम. दॅट इज अ रिलायबिलिटी. आफ्टर दॅट सिक्युरिटी. सो द नेटवर्क सिक्युरिटी रेफर्स टू प्रोटेक्शन ऑफ द डेटा फ्रॉम अनऑथराइज युजर टू ऍक्सेस ऑर टू फ्रॉम ऍक्सेस द इन्फॉर्मेशन. म्हणजे काय, एखादा अनऑथराइज युजर ऍक्सेस तर करत नाहीये ना डेटा. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा मेसेज पाठवत असाल किंवा एखाद्या वेळी चॅटिंग करत असाल, मग ते चॅटिंग करताना जर थर्ड पर्सन त्यामध्ये काय करत असेल, इंटरफेअर करत असेल आणि तुमचं जे काय आहे ते हॅक करत असेल सिस्टीम, मग त्यावेळी त्यांच्या कम्युनिकेशनचा काही उपयोग नाहीये. जर एखादं इम्पॉर्टंट त्या ठिकाणी जर कम्युनिकेशन होत असेल आणि ते कम्युनिकेशन होताना मग थ्रू द फोन असेल, थ्रू द टेलिफोन असेल, मोबाईल असेल, थ्रू व्हॉट्सअप, वॉट एव्हर, कुठलाही मीडियम असो, पण सिक्युरिटी ही तेवढीच इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट क्रायटेरिया किंवा फॅक्टर आहे तो आहे सिक्युरिटी. हा काय इम्पॉर्टंट, तर कोणीही प्रोटेक्शन व्हाय इम्पॉर्टंट, बिकॉज कोणीही त्यामध्ये अनऑथराइज युजर नी ऍक्सेस करायला नको तुमचा डेटा किंवा इन्फॉर्मेशन. ठीक आहे. तर हे क्रायटेरिया बघितले आपण, परफॉर्मन्स, रिलायबिलिटी अँड सिक्युरिटी. आफ्टर दॅट स्ट्रक्चर. सो आता ह्या ठिकाणी स्ट्रक्चर कसं असतं नेटवर्किंगचं, टाइप ऑफ कनेक्शन्स आपण बघूया की टू कॅरेक्टरिस्टिक विच कॅन बी यूज ॲज द बेसिक ऑफ डिस्टिंग्विशिंग व्हेरियस डेटा लिंक कॉन्फिगरेशन और टोपोलॉजी, वेदर द लिंक इज हाफ डिप्लेक्स और फुल डिप्लेक्स. स्ट्रक्चर हे कशावरती डिपेंड आहे, मग तुमचं हाफ डिप्लेक्स आहे की फुल डिप्लेक्स आहे. ठीक आहे, वन वे कम्युनिकेशन आहे, वन डिरेक्शन आहे, किंवा टू डिरेक्शन आहे, बोथ वे आहे, ठीक आहे, बाय डिरेक्शनल आपण बोलतो तसं आहे. तर अशा प्रकारचं जसं तुमचं कम्युनिकेशन असेल त्यानुसार काय होतं, त्याचं स्ट्रक्चर डिझाईन केलं जातं. मग त्यामध्ये वेगवेगळ्या टोपोलॉजी आहेत. मग त्या कुठल्या टोपोलॉजी आहेत, ते कसं कनेक्शन केलं जातं ते आपल्याला बघायचं आहे. सो टाईप ऑफ कनेक्शन्स. आता टाईप ऑफ कनेक्शन्स हे नेटवर्किंगमध्ये कसे केले जातात, लाईक टोपोलॉजी. त्याला काय बोलतात, टोपोलॉजी पण बोलतात. कोणतं कनेक्शनचं कसं आहे किंवा कुठलं कसं कनेक्शन करतात त्याला काय बोलतात, टोपोलॉजी असं पण बोललं जातं. सो इन अ नेटवर्क टू ऑर मोर डिव्हाइसेस आर कनेक्टेड टू इच अदर थ्रू कनेक्टिंग लिंक्स. नेटवर्कमध्ये काय केलं जातं, तुमचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त डिव्हाइस काय असतात, एकमेकांजवळ कनेक्टेड असतात. मग पॉईंट टू पॉईंट कनेक्शन केलं जातं किंवा मल्टी पॉईंट कनेक्शन केलं जातं. पॉईंट टू पॉईंट म्हणजेच काय, वन टू वन. ठीक आहे. आणि मल्टी पॉईंट म्हणजेच काय, तर तुमचं एकाकडून दुसरीकडून तिसरे असं म्हणजेच काय, ते नेटवर्क कनेक्शन होत असतं. इथे का पॉईंट टू पॉईंट आहे, वर्क स्टेशन वन टू वन, वर्क स्टेशन टू, वर्क स्टेशन वन टू वर्क स्टेशन टू. लिंक कशी आहे ह्या दोघांमध्ये, लिंक बघा कशी आहे की मग नेटवर्क, मग तुमचं वायर थ्रू पण कनेक्शन आहे आणि वायरलेस पण कनेक्शन. इथे अँटिना दिसतात तुम्हाला, बरोबर आहे, वायरलेस पण कनेक्शन ह्या ठिकाणी आहे. हे पॉईंट टू पॉईंट झालं, म्हणजे वन टू वन थोडक्यात आपण बोलू शकतो. मल्टी पॉईंट म्हणजेच काय, एका ठिकाणाहून बरेचसे काय होत आहेत, डिव्हाइस कनेक्टेड आहे, बरोबर आहे. एका ठिकाणी काय काय बरेचसे डिव्हाइस कनेक्टेड, त्याला आपण मल्टी पॉईंट बोलू शकतो. मग एका वायफायच्या कनेक्शन मध्ये आपण बोलू शकतो बरेचसे डिव्हाइस कनेक्टेड असतात ना, दॅट इज मल्टी पॉईंट. म्हणजे एका ठिकाणून काय होतंय, बऱ्याच ठिकाणी काय होतं, डेटा ट्रान्सफर होतोय, त्याला आपण मल्टी पॉईंट कनेक्शन बोलू शकतो. ते झालं दोन टाइप्स. ठीक आहे, कनेक्शनचे, पॉईंट टू पॉईंट आणि मल्टी पॉईंट. त्यानंतर टोपोलॉजीज कोणत्या कोणत्या आहेत, नेटवर्किंगच्या टोपोलॉजी कोणत्या कोणत्या आहेत. सो network topologies types. So the word physical network topology is used to explore the manner in which network is physically connected. आता वर्क टोपोलॉजी हा वर्ड आहे तो कशासाठी यूज केला जातो, तर तुमचं फिजिकली जेव्हा नेटवर्किंग करत, तर फिजिकली म्हणजे कसं, मग तुमची वायर, मग त्यानंतर हब, स्विच,
हे सगळं जेव्हा येतं, तुम्ही जर तुमच्याकडे कोणाकडे बघत असाल वायफाय कनेक्शन घेतलं असेल तर त्यावेळी तुम्हाला बघत असाल की त्यामध्ये राउटर असतं किंवा वायर्स असतात, बरोबर आहे. मग त्यांचं वरती दुसरीकडे कुठेतरी एक मेन स्विच असतं, हब असतो, तिथून तुमची वायर येते, ती तुमच्या राउटरला येते, मग ते राउटर नंतर कुठे तुमच्या कम्प्युटरला येते, लॅन असेल तर कम्प्युटरला येईल किंवा वायरलेस असू शकतं. तर अशा प्रकारच्या ह्या टोपोलॉजीज असतात. मग ह्या टोपोलॉजी ह्या फिजिकल झाली, जी आपण कम्प्युटरमध्ये पण आता तुम्हाला टीवायला तो सब्जेक्ट आहे सिक्युरिटी कम्प्युटिंग, त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. त्यामध्ये ते आपण सॉफ्टवेअर वापरतो आणि ते सॉफ्टवेअर वापरून काय करतो आपण कनेक्शन्स किंवा नेटवर्किंग काय करतो त्या ठिकाणी डिझाईन करतो किंवा नेटवर्किंग करत असतो. मग ते लॉजिकल किंवा फिजिकल न करता आपण सॉफ्टवेअर थ्रू करत असतो. पण सेम लाईक फिजिकल, फक्त प्रॅक्टिकल मध्ये आपलं फिजिकल डिव्हाइस तेवढे पॉसिबल नसतं म्हणून आपण ते सॉफ्टवेअर थ्रू केलं जातं. ठीक आहे, ते सॉफ्टवेअर ते आहे का मध्ये पॅकेट ट्रेसर, ठीक आहे. तुम्हाला पुढचे आहेत किंवा तुम्हाला दाखवेन मी नंतरच्या लेक्चरला ते सॉफ्टवेअर ऍक्च्युअली तुम्हाला कनेक्शन करून दाखवेन त्यामध्ये कसं होतं. सांगायची गोष्ट म्हणजे अशी की फिजिकल जेव्हा कनेक्शन होत असतं, द वर्ड फिजिकल नेटवर्क टोपोलॉजी यूज टू एक्सप्लेन द मॅनर इन विच नेटवर्क इज फिजिकली कनेक्टेड. फिजिकल टोपोलॉजी म्हणजे काय, तुमचं कसं फिजिकली कनेक्ट झाले नेटवर्क ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिव्हाइस ऑर नोड्स इन नेटवर्क कनेक्टेड each other via communication links. All links are related to each other in one way or other way. एक वे किंवा दोन वे काय असतात कनेक्शन त्या ठिकाणी होत असतात. तर टोपोलॉजी ही तुम्हाला जर MSc IIT कोणाला झाला असेल किंवा FY ला तुम्हाला झाला असेल, कुठल्या कुठल्या टोपोलॉजी आहे, मग त्यामध्ये किंवा 11वी झाला असेल की मेश टोपोलॉजी आहे, स्टार टोपोलॉजी आहे, बस टोपोलॉजी आहे, रिंग टोपोलॉजी आहे, ट्री टोपोलॉजी आहे. हे सगळे टोपोलॉजी आहेत, त्यानुसार काय केलं तर नेटवर्क कनेक्टेड केलं जातं. मग तुमचं टोपोलॉजी कशावरती डिपेंड आहे, मग तुमचं कम्युनिकेशन त्यामध्ये कसं होणार आहे, ठीक आहे, तुमचं कनेक्शन्स किती आहेत, त्यामध्ये तुमचे कम्प्युटर्स किती इन्व्हॉल्व आहेत, त्या प्रकारे कनेक्टेड ते टोपोलॉजी डिझाईन केली जाते. आपली लॅबमध्ये आहे की लॅबमध्ये कुठली टोपोलॉजी यूज केली जाते, तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सांगेन मी आपण बघितल्यानंतर की लॅबमध्ये कुठली टोपोलॉजी यूज करतात. तुमच्या घरी जर नेटवर्क असेल त्यामध्ये कुठली टोपोलॉजी यूज करतात. तर ह्या सगळ्या अशा प्रकारे तुमचं डिपेंड करतं कनेक्शन कसं आहे त्यानुसार. वेट फॉर द मिनिट. सो पहिला इथे बस टोपोलॉजी. बस टोपोलॉजी व्हेरी इझी टोपोलॉजी. इथे बघा, जर तुम्ही एक केबल आहे, इथे डायग्राम मध्ये तुम्हाला कळत की एक केबल आहे आणि एक केबल काय होते इथे सगळ्या कम्प्युटर्सना काय होते त्या ठिकाणी लाईन ड्रॉप करून त्या ठिकाणी कनेक्शन देते. मग नोड म्हणजे काय, स्टेशन. मी तुम्हाला सांगितलं ना मग स्टेशन, हे सगळे काय आहेत, नोड्स आहेत. त्या नोड्सला काय केलं आपण, ह्या लिंक काय केल्या आहेत, वायर ज्या आहेत त्या लिंक केल्या आहेत. मेन केबल कुठली आहे, ही मेन केबल आहे, बरोबर. ह्याला काय बोलतात, केबल बस असं बोलतात. मग ह्या केबल बसला सगळे जे काही कम्प्युटर्स आहेत ते एका लाईन मध्येच कनेक्टेड आहेत. ह्याला काय बोलतात, बस टोपोलॉजी असं बोलतात. So the bus topology usually used when network under consideration is small or simple or temporary. ठीक आहे, स्मॉल नेटवर्क किंवा सिम्पल नेटवर्क, टेम्पररी नेटवर्क असं जेव्हा असतं त्याला काय बोलतात, तेव्हा काय करतात, बस टोपोलॉजी ही यूज केली जाते. ठीक आहे. मग ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. सो ऍडव्हान्टेज काय आहे, द बस टोपोलॉजी इज इझी टू अंडरस्टँड, इन्स्टॉल अँड यूज फॉर स्मॉल नेटवर्क. इझी आहे, अंडरस्टँड करायला पण इझी आहे. तुम्ही बघत असाल डायग्राम तरी पण तुम्हाला लगेच समजलं असेल. सो द केबलिंग कॉस्ट इज लेस इन द बस टोपोलॉजी. केबल जी काही कॉस्ट आहे ती खूप कमी लागते.
द बस टोपोलॉजी इज इझी टू एक्सपांड बाय जॉइनिंग टू केबल्स. ठीक आहे. त्यानंतर इन एक्सपान्शन ऑफ बस टोपोलॉजी रिपीटर्स कॅन बी यूज टू बूस्ट द सिग्नल अँड इन्क्रीज द डिस्टन्स. एक्सपान्शन मध्ये पण तुम्ही करू शकता, ज्यामध्ये काय करता तुम्ही डिस्टन्स त्या ठिकाणी वाढू शकता. आता ह्याची डिसएडव्हान्टेज काय? आता ही सिंपल असली तरी पण त्याचे काय डिसएडव्हान्टेज हे काय थोडे आहेत. आता कुठले आहेत? सिंपल किंवा इझिली अंडरस्टँड असते तेवढंच कसं ते तेवढंच काय असतं ते क्रिटिकल पण असतं. मग ह्यामध्ये काय तर तुम्ही हेवी नेटवर्क ट्रॅफिक ह्यामध्ये होऊ शकत नाही. हाय स्पीड आपण बोलतो हाय स्पीड कम्युनिकेशन हे यामध्ये होत नाही. त्यानंतर एक केबल जरी ब्रेक झाली, ठीक आहे, तरी त्यामध्ये एक कारण की एका लाईन मध्ये आहे, तुम्ही बघितलं असेल तर एका लाईन मध्ये मध्येच कुठेतरी केबल ब्रेक झाली, बाकीच्या बरोबर काय होणार नाही, ते कम्युनिकेशन काय होतं ब्रेक होतं त्याबरोबर. समजतंय? मग एका लाईन मध्ये असल्यामुळे किंवा एकाच वायर मध्ये सगळे कनेक्शन असल्यामुळे त्या वायरला जर मेन वायरला जर काय प्रॉब्लेम आला तर सगळ्या ठिकाणी काय होतो, सगळे जे काही नोड्स आहेत त्यांना काय होऊ शकतो, प्रॉब्लेम हा येऊ शकतो. ठीक आहे. तर ही बस टोपोलॉजी. त्यानंतर आहे रिंग टोपोलॉजी. रिंग टोपोलॉजी ही कशी आहे की रिंग इथे बघा रिंग सारखं आहे, समज की गोल आहे, गोल असं इथे नोड 1 आहे, 0 आहे, 1 2 3 4 5 6 7. यांची डिरेक्शन ऑफ मेसेज फ्लो कसं आहे, फ्रॉम 0 टू 7. यांचं असं डिरेक्शन किंवा मेसेज फ्लो हा अशा प्रकारे होणार आहे. म्हणजे जर कम्युनिकेशन नोड पासून सुरू झालं, 0 पासून सुरू झालं, तर ते 1 या सगळ्यांमधून जाण्यानंतर ते 7 ला जाईल, 7 नंतर परत 0 ला जाईल. ठीक आहे. 7 मधून 6 ला येणार नाही किंवा उलट कनेक्शन होणार नाही. म्हणजे एक सिक्वेन्सने काय होणार, त्यांचं कनेक्शन हे होणार आहे. So the ring topology, each computer is connected to the next computer with the last one. एक कम्प्युटर हा दुसऱ्या कम्प्युटर बरोबर काय असतो, कनेक्टेड असतो. सो रिंग्स आर यूज इन हाय परफॉर्मन्स नेटवर्क वेअर द लार्ज बँडविड्थ इज नेसेसरी. टाइम सेन्सिटिव्ह फीचर्स सच एज व्हिडिओ, ऑडिओ हे सगळे जे फीचर्स असतात त्यामध्ये काय केलं तर तुम्ही जर यूज करणार असाल तर त्यामध्ये रिंग टोपोलॉजी ही यूज केली जाते. Every computer is connected to the next computer like in ring and each retransmit what it received from the previous computer. Hence the ring is active network. हे एक ऍक्टिव्ह नेटवर्क आहे का, तर तुम्ही एका कम्प्युटर मधून दुसऱ्या कम्प्युटर मध्ये जे काही सेंड करताय ते सगळ्या ठिकाणी पास होणार आहे. म्हणजे नोड 0 मधून पास झालं की नोड 1 ला, नोड मधून 2 ला, 2 मधून 3 ला, असं सगळीकडे काय होणार आहे, पास होणार आहे. म्हणजेच काय, हे रिट्रान्समिट करतं. ट्रान्समिट करतं म्हणजेच काय करतं, रिटर्न, म्हणजे ह्याच्याकडचा डेटा हा पुढे काय करणार आहे, ट्रान्समिट करणार आहे, रिट्रान्समिट करणार आहे. ठीक आहे. परत परत पाठवणार आहे हा डेटा दुसऱ्या कम्प्युटर्सना. मग ह्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस काय आहेत ते आपण बघूया रिंग टोपोलॉजीचे. So advantages काय, every computer get an equal access to the token and there are no standing waves produced. Okay, no standing wave म्हणजे असं एक बोलतो ना आपण की वेटिंग. ठीक आहे, वेटिंग स्टेट वगैरे ह्यामध्ये जास्त नाहीये. त्यानंतर इक्वल ऍक्सेस हा सगळ्यांना भेटेल, सगळ्या कम्प्युटरना काय भेटतो, इक्वल ऍक्सेस भेटतो. डिसएडव्हान्टेज काय, ह्यामध्ये फेल्युअर ऑफ वन कम्प्युटर ऑन द रिंग कॅन अफेक्ट द होल नेटवर्क. सेम लाईक बस टोपोलॉजी, एक सगळे एकमेकाजवळ कनेक्टेड आहेत त्याच्यामुळे किंवा एकमेकावरती डिपेंड आहेत आपण बोलू शकतो, बरोबर आहे, एकमेकावरती डिपेंड आहेत. मग त्यामध्ये एक जर कम्प्युटरला जरी प्रॉब्लेम आला, तरी एक कम्प्युटरला प्रॉब्लेम आला तर दुसरा कम्प्युटर त्या ठिकाणी काय होऊ शकतो, फेल होऊ शकतो. दुसऱ्याकडे मेसेज जाणारच नाही. एका पहिल्या कम्प्युटरलाच प्रॉब्लेम आला आणि दुसरा त्यावरतीच डिपेंड आहे पूर्णपणे, तर त्यावेळी काय होऊ शकतो, प्रॉब्लेम हा त्या ठिकाणी कम्युनिकेशन मध्ये होऊ शकतो. सो इट इज डिफिकल्ट ट्रबल शॉर्ट द रिंग. दुसरी गोष्ट म्हणजे जर लार्ज अमाऊंट ऑफ तुमच्याकडे रिंग टोपोलॉजी असेल किंवा खूप त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कनेक्टेड असतील कम्प्युटर रिंग टोपोलॉजी मध्ये, तर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट करताना पण काय होऊ शकतो, थोडं डिफिकल्ट जाऊ शकतं. ऍडिंग और रिमूव्हिंग कम्प्युटर्स डिस्टर्ब द नेटवर्क ऍक्टिव्हिटी. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे काय डिसएडव्हान्टेज, ह्यामध्ये आणखीन एक तुम्हाला जर एखादा ऍडिशनल कम्प्युटर लावायचा असेल मध्येच कुठेतरी, ठीक आहे, तर तरी पण त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो. मग त्यामध्ये कॉन्फिगरेशन परत करा, सगळं वायर्स परत करा, कनेक्शन करा, त्याचे परत सगळं सेट करा, तर हे सगळं काय असतं, थोडं डिफिकल्ट असतं ऍड करणं, रिमूव्ह करणं. ठीक आहे, ऍड करणं पण तेवढं डिफिकल्ट आहे आणि रिमूव्ह केल्यानंतर पण तेवढं डिफिकल्ट आहे कम्प्युटर या कनेक्शन मधून. तर हे होतं रिंग टोपोलॉजी. त्यानंतर आहे स्टार टोपोलॉजी. स्टार टोपोलॉजी हे बेस्ट आहे की इन स्टार टोपोलॉजी ऑल द कम्प्युटर्स आर कनेक्टेड वाय केबल्स टू सेंट्रल लोकेशन वेअर दे ऑल आर कनेक्टेड बाय डिव्हाइस कॉल्ड हब. तर स्टार टोपोलॉजी मध्ये हब असतो. ठीक आहे, हब वरती सगळे काय असतात, कम्प्युटर्स हे कनेक्टेड असतात.
जे काही सगळे कम्प्युटर्स आहेत ते एका हब वरून कनेक्टेड होतात. एक तिथून काय होत असतं, ब्रॉडकास्ट किंवा कम्युनिकेशन किंवा मेसेज पास हे होत असतं. डायग्राम बदलत समजेल तुम्हाला. इथे सेंट्रलला हब आहे आणि सेंट्रलला हब असल्या त्या हबला काय सगळे कम्प्युटर्स इथे कनेक्टेड आहेत. ठीक आहे, म्हणजे सेंट्रलाइज सगळा डेटा या ठिकाणी राहतो आणि सगळा डेटा ह्या हब थ्रू काय होतोय, कनेक्शन पास होत आहेत. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे ह्यामध्ये सगळे सेपरेट कनेक्शन्स आहेत. ठीक आहे, कोणी एकमेकावरती डिपेंड नाही, फक्त डिपेंड कोणावरती, हबवरती आहे. हबला कनेक्टेड आहे त्यामुळे हबवरती डिपेंड आहे. जसं की तुमचं पण आहे की एक हब सगळीकडे काय होत असतं, तुमच्या घरात पण जर एक वायफाय वगैरे असेल किंवा राऊटर असेल, त्यामध्ये बघा की हब राऊटर मधून सगळीकडे कनेक्शन गेलेले असतात. ठीक आहे, तर हब वरून सेपरेट कनेक्शन गेलेले आहेत. ठीक आहे, प्रत्येक कम्प्युटरचं सेपरेट कनेक्शन आहे. ते एक चांगला ह्यामध्ये ऍडव्हान्टेज आहे स्टार टोपोलॉजीचा. इथे पण बघा की बरेचसे अरेंजमेंट इथे एक एक हबला दुसरा हब कनेक्ट आहे आणि त्या हब मधून बरेचसे कम्प्युटर्स कनेक्टेड आहेत. एक हब वरती तुम्ही दुसरा हब पण कनेक्ट करू शकता आणि त्या हब वरून परत कनेक्शन देऊ शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे मोठ्या प्रमाणात काय होऊ शकतं, ते त्या ठिकाणी तुमचं नेटवर्क जे आहे ते इस्टॅब्लिश होऊ शकतं स्टार टोपोलॉजी थ्रू. म्हणजे ऍडव्हान्टेज काय काय आहेत, डिसएडव्हान्टेज काय, इथे ऍडव्हान्टेज त्यांनी दिलेले नाहीयेत. डिसएडव्हान्टेज काय आहेत. सो इफ द सेंट्रल हब फेल द होल नेटवर्क फेल टू ऑपरेट. या ठिकाणी जर एक सेंट्रल हब फेल झाला, एक सेंट्रल हब म्हणजे ह्यावरती सगळं डिपेंड आहे नेटवर्किंग. इथे बघा हे कम्प्युटर सगळे ह्या हब वरती कनेक्टेड आहेत. हाच जर खराब झाला तर हा पण इथे या ठिकाणी कम्युनिकेशन होणार नाही, या ठिकाणी पण कम्युनिकेशन होणार नाही, या ठिकाणी पण कम्युनिकेशन होणार नाही. हे सगळ्यांचं जे काही कम्युनिकेशन आहे ते बंद होईल. म्हणजे काय, जर एक कुठला तरी एक सेंट्रल हब जरी बंद झाला तरी सगळं कम्युनिकेशन हे त्या ठिकाणी फेल होऊ शकतं. हा एक डिसएडव्हान्टेज आहे. दूसरा, मेनी स्टार नेटवर्क्स रिक्वायर अ डिवाइस ॲट द सेंट्रल पॉईंट टू रिब्रॉडकास्ट और स्विच द नेटवर्क ट्रॅफिक. ठीक आहे, बरेचसे स्टार नेटवर्क आपल्याला लागतात, बरेचसे नेटवर्क लागतात त्यामध्ये की जेणेकरून तुम्हाला काय करता येईल, रिब्रॉडकास्ट करता येईल किंवा नेटवर्क स्विच करता येईल. हे गरजेचं आहे. त्यानंतर द केबलिंग कॉस्ट इज मोर. यामध्ये प्रत्येकाचं कनेक्शन वेगळं आहे, त्याच्यामुळे केबलिंग कॉस्ट ही वाढणार. बरोबर आहे. आणि त्याबरोबर तुमचे हब्स, त्यामध्ये म्हणजे जेवढे कम्प्युटर्स वाढतील, एका हबवरती सगळेच कम्प्युटर राहू शकत नाही, मग त्यानुसार हब पण त्या ठिकाणी वाढणार. हब म्हणजेच काय, तर थोडक्यात एका हबवरती एका हबमधून कनेक्शन्स हे गेलेले असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक स्विच सारखं एक्झाम्पल घेऊ शकतो की एका स्विच मधून बरेचसे काय गेलेले कनेक्शन्स केलेले असतात. ठीक आहे, तशा प्रकारचं हबचं पण नेटवर्क काम आहे की, पण ते काम कुठे करतं, नेटवर्किंग मध्ये करतं की नेटवर्क एका हब मधून बरेचसे कनेक्शन्स हे गेलेले असतात. त्यानंतर तर हे झाले डिसएडव्हान्टेज ऑफ द स्टार टोपोलॉजी. सो दिस आर द टोपोलॉजीज. पहिली आपण बघितली बस, त्यानंतर बस नंतर बघितली स्टार. ठीक आहे, त्याच्या अगोदर आपण इथे रिंग टोपोलॉजी बघितली. रिंग टोपोलॉजी नंतर एक टोपोलॉजी बघितली ती ट्री टोपोलॉजी. ठीक आहे, ह्या चार ज्या टोपोलॉजी आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. बाकी टोपोलॉजी पण आहेत पण त्या एवढ्या इम्पॉर्टंट नाहीत. चार जे आहेत, ट्री टोपोलॉजी, बस, रिंग आणि स्टार, ह्या इम्पॉर्टंट आहेत. ट्री टोपोलॉजी कशी आहेत, तर ह्यामध्ये ट्री लाईक स्ट्रक्चर. ट्री स्ट्रक्चर मध्ये कसं माहिती आहे, ट्री मध्ये वेगवेगळ्या पान कनेक्शन्स असतात. तसं आहे ते की ट्री टोपोलॉजी इज व्हेरिएशन ऑफ स्टार. ह्यामध्ये स्टारचं व्हेरिएशन, स्टार मध्ये कसं एक एक दुसऱ्याला कनेक्टेड असतात, तसंच ट्री मध्ये असतं की एकमेकालाच कनेक्टेड असतात पण ते मोठ्या प्रमाणात असतात. ट्री टोपोलॉजी व्हेरिएशन्स असतात यामध्ये. ॲज इन स्टार नोड्स, ट्री आर कनेक्टेड टू सेंट्रल हब दॅट कंट्रोल द एंटायर नेटवर्क. ह्यामध्ये पण एक सेंट्रल हब असतो. सेंट्रल हब असला तरी त्याला काय असतात, आणखीन वेगवेगळे हब्स हे जोडलेले असतात, जेणेकरून कम्युनिकेशन हे मोठ्या प्रमाणात होतं किंवा कनेक्शन्स हे मोठ्या प्रमाणात ह्यामध्ये होऊ शकतात. बरेचसे कम्प्युटर्स ह्यामध्ये नेटवर्क मध्ये येऊ शकतात. याचा डायग्राम बघितला तर तुम्हाला समजेल. सो द सेकंडरी हब्स मे हॅव, द सेंट्रल हब इज अ ट्री active hub which contains repeater, and the repeater amplify the signal and increase the distance a single signal can travel. The secondary hub may active or passive. A passive hub provide a simple physical connection between the attached devices. तुम्ही फक्त एक डायग्राम लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला समजेल. इथे बघा एक सेंट्रल हब आहे, सेंट्रल हब मधून सगळीकडे कनेक्शन्स केलेले आहेत आणि ते सगळे कनेक्शन्सला त्या हब तिथे जोडलेले आहेत आणि त्या हब मधून परत कम्प्युटर्सना तुमचे कनेक्शन गेलेले आहेत. ठीक आहे, एक ट्री स्टार टोपोलॉजी सारखीच ही टोपोलॉजी आहे. स्टार टोपोलॉजी सारखीच टोपोलॉजी आहे, फक्त काय ह्यामध्ये एक व्हेरिएशन ऑफ द स्टार टोपोलॉजी आपण बोलू शकतो की स्टार टोपोलॉजी मध्ये थोडासा चेंज. तो चेंज म्हणजे कुठला, तर सेंट्रल हब आपण बोलू शकतो.
सो ॲडव्हान्टेजेस कुठल्या ह्यामध्ये की इट अलाव मोर डिव्हायसेस टू बी अटॅच टू सिंगल हब. एका डिव्हायसेसला काय करू शकता तुम्ही, बरेचसे डिव्हाइस कनेक्ट करू शकता. एका सिंगल हबला बरेचसे परत हब अटॅच करू शकता. त्यानंतर इट अलाव द नेटवर्क टू आयसोलेट अटॅच प्रायोरिटीज. हे काय करतं, नेटवर्क अटॅच करायला, कम्युनिकेशन्स करायला डिफरंट कम्प्युटर्स वरती काय करतं, इझिली तुम्हाला काय करतं, अवेलेबल करतं. डिसएडव्हान्टेज काय तर डिसएडव्हान्टेज हे तुमचे सेंट्रल हब असल्यामुळे परत डिसएडव्हान्टेज आहे. जसं की स्टार टोपोलॉजीचा होता की सेंट्रल हब तुमचा खराब झाला तर सेंट्रल हब बरोबर बाकीच्या गोष्टी पण काय होणार, त्या ठिकाणी ब्रेकडाऊन होणार आहेत, बाकीच्या गोष्टी पण काय होणार आहेत, फेल होणार आहेत. त्यानंतर आहे केबलिंग कॉस्ट. आता प्रत्येक कनेक्शन हे वेगळं आहे, त्याच्याबरोबर काय ना केबलिंग कॉस्ट पण काय ना जास्त येणार. ठीक आहे, तर हे सगळं काय ट्री टोपोलॉजी झालं. त्यानंतरचा पॉइंट आहे हायब्रिड टोपोलॉजी. हायब्रिड टोपोलॉजी म्हणजेच काय तर सगळे एकत्र टोपोलॉजी. म्हणजे हायब्रिड म्हणजे काय, सगळं एकत्र की त्यामध्ये तुम्ही बस टोपोलॉजी पण वापरू शकता, स्टार टोपोलॉजी पण वापरू शकता, रिंग टोपोलॉजी पण वापरू शकता, ट्री टोपोलॉजी पण वापरू शकता. त्यालाच काय बोलतात हायब्रिड टोपोलॉजी. की हायब्रिड टोपोलॉजी इज वन विच मेक्स यूज ऑफ टू ऑर मोर बेसिक टोपोलॉजी. एक, दोन किंवा दोन पेक्षा जास्त टोपोलॉजी ज्यामध्ये यूज केला तर त्याला काय बोलतात, हायब्रिड टोपोलॉजी बोलतात. ह्याची डायग्राम ह्या ठिकाणी आहे, डायग्राम तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर हे होते टोपोलॉजीज. त्यानंतरचा पॉइंट आहे तो आहे नेटवर्क क्लासिफाय बाय द जिओग्राफी. जिओग्राफी म्हणजेच काय, जिओग्राफिकल लोकेशन्स नुसार तुमचं जेव्हा नेटवर्क क्लासिफाय होतं किंवा नेटवर्क हे वेगळं होतं, त्याचे टाइप्स कोणते कोणते आहेत. तुम्ही ऐकलं असेल की लॅन आहे, पॅन आहे, मॅन आहे, वॅन आहे, कॅन. तर हे सगळे जे आहेत तर ते हे जिओग्राफिकल डिस्टन्स किंवा डिस्टन्सनी काय होतात तुमचे ह्यामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. ठीक आहे, तर ह्यामध्ये कुठले आहेत तर पॅन आहे, दॅट इज अ पर्सनल एरिया नेटवर्क. त्यानंतर लॅन आहे, लोकल एरिया नेटवर्क आहे, की जे आपण लॅबमध्ये पण यूज करतो की लॅन लोकल आपला एरिया आहे, तुमच्या एरियामध्ये जे वापरायचं असेल तर ह्या प्रत्येकाचं लिमिटेशन्स आहेत. ठीक आहे, की लॅन पण लिमिटेड डिस्टन्स पुरतं तुम्ही यूज करू शकता, मॅन लिमिटेड डिस्टन्स पुरतं, वॅन जे आहे ते तुमचं वाईड एरिया वर्ल्ड वाईड तुम्ही वापरू शकता, ह्याला काही लिमिटेशन्स नाही आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे नेटवर्क्स त्यामध्ये आहेत. लॅन आता तुम्हाला सांगलं, हे शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे एक रिव्हिजन म्हणून की लॅन म्हणजे काय, की लोकल एरिया नेटवर्क. तुमचं एक बिल्डिंग असेल, तुमचं एक रूम असेल, लॅब असेल. आता आपल्या लॅबमध्ये असं आहे की लॅन आहे. ठीक आहे, तर लोकल एरिया नेटवर्क तुमच्या एरियामध्ये तुम्ही काय करू शकता, ते लॅन यूज करू शकता. हे अशा प्रकारे इथे बघा, कम्प्युटर सायन्स आणि कम्प्युटर सगळ्यात लॅन आहेत. त्यानंतर आहेत मॅन. आता मेट्रोपॉलिटियन एरिया नेटवर्क. मॅन म्हणजे काय, मेट्रोपॉलिटियन एरिया नेटवर्क. सो हे मॅन इज बेसिकली बिगर व्हर्जन ऑफ लॅन. म्हणजे लॅन पेक्षा एक मोठं व्हर्जन किंवा पुढचं व्हर्जन म्हणजेच काय तर मॅन. ठीक आहे, मेट्रोपॉलिटियन म्हणजे लॅन तुम्ही एक रूम पुरती किंवा एका बिल्डिंग पुरती जर वापरत असाल तर मॅन तुम्ही एक सिटी पुरती तुम्ही काय करू शकता, यूज करता. सिटी किंवा इंटरसिटी अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, ते नेटवर्क यूज करू शकता. दॅट इज अ मॅन नेटवर्क. इथे बघा, पब्लिक सिटी नेटवर्क आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कनेक्शन इथे लॅन आहेत. ठीक आहे, म्हणजे काय एक सिटीमध्ये एक एंटायर सिटी किंवा त्या एरियामध्ये मेट्रोपॉलिटियन एरिया असेल, ठीक आहे, तेवढ्या एरियामध्ये तुम्ही काय करू शकता, ते नेटवर्क वापरू शकता. त्यानंतर आहे वॅन, दॅट इज वाईड एरिया नेटवर्क. तर वाईड एरिया नेटवर्क हे काय असं नेटवर्क स्पॅन लार्ज डिस्टन्स. ओके, ह्याचं जे काही डिस्टन्स आहे ते काय असं लार्ज असतं वेन द कम्प्युटर्स टू बी कनेक्टेड टू इच अदर वाईडली फ्रॉम द सेपरेट लोकेशन. ठीक आहे, लोकल एरिया नेटवर्क कॅनॉट बी यूज. ओके, आता जर तुम्ही ह्या इथला जर कम्प्युटर आहे आपला खेडमधला आणि तुम्ही जर कुठे ब्रॉड अमेरिकेत वगैरे त्या कम्प्युटर बरोबर कम्युनिकेशन करताय, ते कम्युनिकेशन लॅन थ्रू झालंय का, ते कम्प्युटर्स हे तुमच्या लॅन बरोबर कनेक्टेड आहेत का किंवा लॅन मधून कनेक्टेड आहेत का, तर नाही. ठीक आहे, ते तुमचे लॅन किंवा लोकल एरियाने कनेक्टेड नाही आहेत, तर ते तुमचे वॅननी कनेक्टेड असतात. दॅट इज अ वाईड एरिया नेटवर्क. तर हे लार्ज अमाऊंट ऑफ डिस्टन्सला काय केलं तर यूज केलं, म्हणजे तुमच्या वेगवेगळे देश असतील त्या देशामधून काय केलं तर हे यूज केलं जातं. दॅट इज अ वॅन. सो these are the various networks which is used or network classification which is used in the networking. इथे बघा डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल की जगाचा नकाशा आणि त्या जगाच्या नकाशामध्ये काय केले आहेत, इथे वेगवेगळे कम्प्युटर्स इथे एकमेकाला कनेक्ट केलेले आहेत. हे एकमेकाला जे कनेक्ट झालेले आहेत ते वॅन थ्रू केलेले आहेत. आता ह्यामध्ये कुठली वायर यूज केली जात नाही, हे एक दुसरी गोष्ट आहे की कुठलीही वायर ह्या ठिकाणी यूज केली जात नाही, हे वायरलेस कनेक्टेड आहेत.
ते कसे आहेत ते तुम्हाला मी एका कुठल्या तरी लेक्चरला सांगेन, किंवा त्यामध्ये कसं ट्रान्समिशन होतो, डेटा कसं ट्रान्समिट होतं, त्यांच्यामध्ये कुठल्या वायर वापरतात का किंवा नाही वापरतात का, वापरतात तर कुठल्या वापरतात. ठीक आहे. तर हे सगळं जे काय आहे ते कसं ते होतं ते वेगळी गोष्ट आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की वाईड एरिया आहे. देशादेशांमधून जे काही ट्रान्समिशन होतं ते ह्या थ्रू नेटवर्किंग थ्रू केलं जातं. हा एक पॉईंट होता. तर हे झालं क्लासिफिकेशन ऑफ द नेटवर्क वी फ्रॉम द distance, by the distance. Okay, after that the point is evolution of the network or evolution of the internet. ठीक आहे. तर इंटरनेटचं इव्होल्युशन कसं आहे किंवा काय आहे, तर तुम्हाला सांगितलं हिस्ट्री. तुम्हाला लास्ट इयरला पण मी हिस्ट्री सांगितलेली एफ वायला असं की इंटरनेट हे पहिलं काय होतं, आर्पानेट होतं. ठीक आहे. आर्पानेट, आणि ते 1969 ला अमेरिकन डिफेन्सच्या जी काही मिनिस्ट्री होती त्यांनी त्यांच्या पर्पजसाठी, त्यांनी त्यांच्या पर्सनल यूजसाठी काय केलेलं, मग त्यांच्या मिलिटरीच्या लोकांसाठी वगैरे डिफेन्स साठी काय केलेलं, फक्त ते वापरलेलं. आणि ते डिफेन्स साठी वापरल्यानंतर ते जेव्हा वाईडली वापरण्यात आलं, किंवा त्यानंतर तो जो प्रोजेक्ट आहे तो जेव्हा एक्सपांड करण्यात आला, की त्यांनी डिफेन्स नंतर त्यांनी त्यांच्या त्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये वापरला, त्यांच्या त्यांच्या कंट्रीमध्ये अमेरिकेने काय केला, यूज केला, की पर्टिक्युलर कंट्रीमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी, पर्टिक्युलर त्यांच्या राज्यांमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी ते वापरलं. त्यानंतर तो काय केला, एक वाईडली जेव्हा स्प्रेड झाला तेव्हा काय बोललो आपण त्याला, इंटरनेट बोललो. पण पहिलं कुठलं होतं, आर्पानेट होतं. ठीक आहे. 1983 नंतर त्याची काय झाली, साईज हे काय केलं, वाढत गेली, आणि त्याचं इव्होल्युशन हे होत गेलं. ही हिस्ट्री आहे इंटरनेटची, ही तुम्हाला मी लास्ट इयरला पण सांगितली. ओके, मग आर्पानेट हे काय झालं, 1990 मध्ये आर्पानेट वॉज ऑफिशियली decommission and some of the major networks contributing to the growth of the internet. मग ते ARPANET काय आलं, बंद झालं, आणि त्यानंतर एक वेगवेगळे मेजर इंटरनेट काय आलं, यूज करण्यात आलं. मग त्यामध्ये युजनेट असेल, ARPANET असेल, CS नेट असेल, बीट नेट असेल, NSF नेट असेल, WWW असेल. तर हे सगळ्या गोष्टी आहेत तिथे काय आल्या, इंटरनेटमध्ये यूज केल्या गेल्या, आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे इंटरनेट हे काय आलं, खूप मोठ्या प्रमाणात इव्होल्युशन झालं. तर हे होतं तुमचं इंटरनेटची हिस्ट्री इन शॉर्ट तुम्हाला सांगितले. तुम्हाला बाकी माहिती आहे, मी तुम्हाला स्टोरी सांगितलेली आहे ती. ठीक आहे. त्यानंतर पॉईंट आहे, तो पॉईंट आहे इंटरनेट प्रोटोकॉल. आता इंटरनेट प्रोटोकॉल मी तुम्हाला सांगितलं की इट इज नोन एज द सेट ऑफ रूल्स. सेट ऑफ रूल्स म्हणजे काय, इंटरनेट प्रोटोकॉल की कम्युनिकेशन किती इझिली होईल, आणि ते इझिली होण्यासाठी आपण काय करतो, रूल्स वापरतो कम्युनिकेशन मध्ये, आणि ते रूल्स म्हणजे काय, तर प्रोटोकॉल्स. मग त्यामध्ये TCP IP आहे, HTTP आहे, वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत. ते प्रोटोकॉल्स यामध्ये यूज केले जातात. तर ह्यामध्ये सगळे पॉईंट्स तुम्हाला नोट्स टाकणार आहे. त्या नोट्स मला कुठला पॉईंट समजला नसेल तर मला नंतर विचारला तरी चालेल, किंवा नेक्स्ट सेक्शनला विचारला तरी चालेल. कधीही विचारा. ठीक आहे. किंवा तुम्हाला बेसिक कुठली कन्सेप्ट माहिती नसेल किंवा ती रिपीट घ्यायची असेल तरी ती विचारला तरी चालेल. त्यानंतर आहे एक पॉईंट, तो आहे इंटरनेट ऍड्रेस. इंटरनेट ऍड्रेस म्हणजे काय, तर इंटरनेट ऍड्रेस म्हणजे काय, तर जसं तुमचा ऍड्रेस आहे प्रत्येकाचा, तसा प्रत्येक कम्प्युटर, प्रत्येक नेटवर्कमध्ये जे काही कम्प्युटर्स आहेत कनेक्टेड, जे काही डिव्हाइसेस कनेक्टेड आहेत, त्या डिव्हाइसचा एक ऍड्रेस असतो. त्याला काय बोलतो आपण, IP ऍड्रेस असं बोलतो. दॅट इज अ इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस असं बोलतो. मग हे IP ऍड्रेसचं एक्झाम्पल बघायचं झालं तर IP ऍड्रेसला हे अशा प्रकारचे असतात, 202.64.254.10. ठीक आहे. हे जे 202.64.254.10 हे जे आहेत ते फुल स्टॉप जे इथे दिले आहेत त्यांनी डिवाइड आहेत, त्यांना काय बोलतात, ऑक्टेट असं बोलतात. ठीक आहे. त्यांना काय बोलतात, ऑक्टेट असं बोलतात. आणि ह्यांचे जे काही रेंज आहे 256 आहे. 256 नंबर पर्यंत ते काय असू शकतं. ठीक आहे. म्हणजे काय, 0 to 255, 0 पण कॅल्क्युलेट केला, 0 to 255 अशा प्रकारे 256 नंबर्स ह्यामध्ये असू शकतात. ठीक आहे. हे जे 202 आहे तो ह्या ठिकाणी 255 पर्यंत घेऊ शकता, 0 पण घेऊ शकता. ठीक आहे. त्यामधला कुठला पण ऍड्रेस तुम्ही घेऊ शकता. घेऊ शकता म्हणजे असू शकतो. ठीक आहे. तर प्रत्येक वेबसाईटचा ऍड्रेस असतो, तुमच्या डिव्हाइसचा ऍड्रेस असतो, तुमच्या मोबाईलचा पण IP ऍड्रेस वेगळा असतो, तुमच्या जे काही राउटर्स वगैरे प्रत्येकाचा IP ऍड्रेस, म्हणजे जेवढे कनेक्शन डिव्हाइसेस आहेत तुमच्या नेटवर्किंग मध्ये, प्रत्येकाचा IP ऍड्रेस हा वेगळा असतो. ह्या IP ऍड्रेस वरूनच काय केलं जातं, तर तुमचं आयडेंटिफाय केलं जातं की नेटवर्क कुठला आहे, किंवा तुमचं काय कोणतं डिव्हाइसेस आहेत ते. ठीक आहे. बिकॉज IP ऍड्रेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो त्यानंतर एक टर्म आहे ती आहे डोमेन नेम ऍड्रेसिंग. तर डोमेन नेम ऍड्रेसिंग म्हणजे डोमेन असतं, जसं की .com आहे, www.facebook.com. इट इज अ डोमेन नेम
ऑफ द दॅट फेसबुक. ओके, तसंच फेसबुकचा आयपी ॲड्रेस पण असणार आहे. ठीक आहे, जसं की इथे वेळ नाही आहे त्यामुळे दाखवलं असतं की तुम्ही सर्च करू शकता की फेसबुकचा आयपी ॲड्रेस काय, तसं आयपी ॲड्रेस येऊ शकतो. वेबसाईटचा प्रत्येक आयपी ॲड्रेस पण असू शकतो. पण त्यांना आपण डोमेन नेम सिस्टीम का दिलेली आहे की जेणेकरून ते नंबर आपल्याला रिमेंबर किंवा लक्षात ठेवणं त्या ठिकाणी तेवढं पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे काय केलं आपण त्या ठिकाणी प्रत्येकाला डोमेन नेम दिलेला आहे. नंबर लक्षात ठेवणं तेवढं पॉसिबल नसतं. आता हा ठिकाणी ह्या जर नंबर तुम्ही बघितलात, हा नंबर 202.64.254.10 एवढं लक्षात ठेवणं सोपं आहे की एखादं नाव लक्षात ठेवणं सोपं आहे? तर नाव लक्षात ठेवणं सोपं आहे. म्हणून त्याला काय केलं आपण डोमेन नेम सिस्टीम ही यूज करतात आपल्या नेटवर्किंग मध्ये, जेणेकरून एखाद्या वेबसाईट आपल्याला नाव देत आहे. मध्ये वेगवेगळे डोमेन्स असतात. .com आहे जो कमर्शियल यूज साठी आहे. EDU आहे, .edu दॅट इज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट साठी आहे. .org आहे ते ऑर्गनायझेशन्स साठी आहे. .net आहे जे नेटवर्किंग रिसोर्सेस आहेत त्यांच्यासाठी आहे. MIL आहे जे की मिलिटरी सर्व्हिसेस आहेत त्यांच्यासाठी आहे. तर हे वेगवेगळे डोमेन्स आहेत जे तुम्ही काय करता यूज करता. जसं की त्या वेगवेगळे डोमेन्स कंट्रीजचे पण वेगवेगळे डोमेन्स आहेत. आता .in आहे ते .in जे आहे ते आपलं इंडियाचं आहे, बरोबर आहे. .net आहे ते नेटवर्क प्रोव्हायडर्स आहेत. ठीक आहे. .pk जर पाकिस्तानचं आहेत. तर अशा प्रकारचे हे त्यांचे डोमेन्स आहेत की पर्टिक्युलर कंट्रीचे पण वेगळे आहेत. इथे बघा AU आहे ते ऑस्ट्रेलियाचं आहे, कॅनडाचं C आहे, UK आहे, युनायटेड किंगडमचं. तर वेगवेगळे डोमेन्स हे प्रत्येक कंट्रीचे पण वेगळे असतात. त्यानंतर नुसार तुमच्या ऑर्गनायझेशन किंवा वेबसाईटचे पण काय असतात वेगवेगळे असतात. सो दिस इज अबाउट द IP address and the basic terms of the नेटवर्किंग. ठीक आहे. नंतर आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. तर हु इज द इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर? जो तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. मग त्यामध्ये तुमचं एअरटेल आहे, BSNL आहे, MTNL आहे, VSNL आहे, रिलायन्स आहे, जिओ आहे. हे सगळे जे आहेत ते काय आहेत तर तुमचे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, जे तुम्हाला काय करतात सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत. त्यानंतर हु ओव्हन्स द इंटरनेट? आता इंटरनेट कोणी ओव्हन केलं किंवा कोणाच्या मालकीचं इंटरनेट आहे, तर इंटरनेट कुणाच्याच मालकीचं नाहीये. ते डिसेंट्रलाइज आहे, ज्यावरती कोणीही हक्क ठेवू शकत नाही की हे माझं इंटरनेट. जसं की जिओ हे अंबानींचं आहे किंवा टाटा हे टाटा ग्रुपचं आहे. तसं इंटरनेट हे कुणाचं नाहीये, इंटरनेटचं कोण मालक नाहीये. सो द इंटरनेट इज डिसेंट्रलाइज नेटवर्क अँड नो वन रन्स ऑर ओव्हन्स इट. कोणी पण ते रन नाही करत आहे, ओव्हन करत नाही. सो देर इज नो ऑर्गनायझेशन ऑर द एजन्सी दॅट कंट्रोल द ऍक्टिव्हिटी ऑन द इंटरनेट. त्याच्यामुळे इंटरनेटवरती कुठली ऍक्टिव्हिटी हे कुणी त्यावरती ऑब्झर्वेशन ठेवत नाही, कंट्रोल करत नाही आहे. सो काही आहेत त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट ज्या काय करतात त्यावरती एक स्टँडर्ड्स, ठीक आहे, की त्यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आला, बरोबर, तर त्या त्या सांगू शकतात. पण कोणीही त्या ठिकाणी चालवत नाही इंटरनेट किंवा कोणी त्या इंटरनेटवरती हे करत नाही. त्यासाठी तुम्हाला इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, बरोबर आहे. ते सर्व्हिस प्रोव्हायडर काय करतात तर तुम्हाला ते काय करतात सर्व्हिस देतात इंटरनेटची, जसं की जिओ आहे वगैरे वगैरे, एअरटेल आहे ते. पण इंटरनेट कोणाचं असं मालकीचं असं नाही आहे. तर हे सगळे पॉईंट्स होते ह्या इंट्रोडक्शन मध्ये. थोडंसं आपल्याला फास्ट घ्यायला लागलं, पण नो इश्यू, कव्हर झाले असतील. कुठलाही पॉईंट ह्यामध्ये जर समजला नसेल तर विचारला तरी चालेल. नेक्स्ट चॅप्टरला आपण नेटवर्क मॉडेल्स, नेक्स्ट लेक्चरला आपण नेटवर्क मॉडेल्स स्टार्ट करणार आहोत. नेटवर्क मॉडेल्समध्ये आपल्याला वेगवेगळे मॉडेल जे आहे, TCP आहे, OSI आहे, ते आपल्याला मॉडेल्स नेटवर्किंगचे बघायचे आहेत. ठीक आहे. आणखी कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारला तरी चालेल. तुम्हाला एक्झामला ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट काय होणार आहेत तुम्हाला पुढे जाऊन काय उपयोग येणार, म्हणजे टीवायला असेल किंवा इन द फ्युचर ह्या कन्सेप्ट काय लागणार आहेत तुम्हाला. त्याच्यामुळे कन्सेप्ट जे असतील त्या क्लिअर करून ठेवा. ठीक आहे. आणखी काय कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारला तरी चालेल. आहे का कोणाला काय क्वेश्चन? स्नेहा, सोनिया, तन्वी, योगेश, संगीता. ठीक आहे. थांबायचं का? क्वेश्चन आहे. हा बोला. हा बोला. PDF सेंड करा फक्त, मग आम्ही रिव्हिजन करू. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. क्वेश्चन म्हणजे कुठला पॉईंट समजला नसेल ते विचारा, आपण नेक्स्ट लेक्चरला ते कव्हर करूया. ठीक आहे. किंवा मेसेज करून ठेवा की हा पॉईंट समजला नाही किंवा हा पॉईंट रिपीट घ्या, तो आपण घेऊया. ठीक आहे. आता ही PDF जी आहे ती PDF ओल्ड सिलेबसची आहे. ठीक आहे. तुमच्या नवीन सिलेबस नुसार मी पॉईंट घेतलेले आहेत. ही ओल्ड सिलेबस आहे, न्यू सिलेबसचं मला बुक भेटलं नाही, म्हणून ह्याची ती ओल्ड सिलेबसची घेतलेली आहे बुक, त्याचं PDF केलेली आहे. त्यामधले जे आपल्या सिलेबस कॉपीज मध्ये जे काही पॉईंट आहेत ते पॉईंट मी कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, म्हणजे कव्हर आपले ह्या पहिल्या चॅप्टर मधले केलेले आहेत.
इंट्रोडक्शन मध्ये. ठीक आहे. त्यानंतरचा नेटवर्क मॉडेल एक चॅप्टर आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ओके, ह्या ठिकाणी आपण थांबूया. लेफ्ट झालात तरी चालेल. थँक्यू.